मंडळी, राम राम. आज माझ्या भावाच्या मुलीची पहिली हळद आहे, तर आम्ही सगळे हळद लावण्यासाठी जमलो होतो. सकाळपासून पाऊस खूप पडत होता, तर आम्हाला संध्याकाळी हळद लावायला टाईम मिळाला होता. तर आता 5 सुवासिनी हळद मिक्स करत आहे. पहिली हळद लावताना आम्ही पूर्ण गावातल्या लेडीजला बोलवतो आम्ही, पण सकाळपासून पाऊस चालू असल्यामुळे म्हणजे गावातल्या लेडीज कोणी आल्या नाही, फक्त आमच्या गल्लीतल्याच आल्या होत्या. आई आणि काकू नंदिनीला हळद लावण्यासाठी बाहेर आणत आहे. तर पहिले आता नंदिनी चौरंगची पूजा वगैरे करते, नंतरच तिला हळद लावण्यासाठी बसवतात. भावाच्या मुलीचं लग्न 25 जूनला होतं. लग्न वगैरे खूप छान झालं. आम्ही पूर्ण लग्न मंगल कार्यालयामध्येच केलं होतं. हळदी, संगीत, जागरण पूर्ण या ब्लॉगमध्येच आहे. तर स्किप न करता ब्लॉग पाहत राहा फ्रेंड. आवडला का ब्लॉग लाईक करा, शेअर करा. नानी मुंडे पुत्र जाओ खाली हाथे पहिली हळद लावतानाच मामाच्या घरून शिदोरी आणतात. मामाच्या घरची साडी असते, साडी टाकूनच हळद लावतात, पण त्यांना यायला थोडं उशीर झालं होतं, म्हणून आम्ही पहिले हळद वगैरे लावून घेतलं. मग ते दुसऱ्या हळदीला आले होते, मग आम्ही शिदोरी घेऊन आलो. मग नंदिनीला साडी टाकून हळद लावून घेतलं. मग शिदोरी सोडून सगळ्यांना वाटून दिलं. हळद लावून झाल्याच्या नंतर मग आम्ही नवरीला अंघोळ टाकतो. मग 5 मुली मिळून नवरीची आरती वगैरे करतात. नंतरच मग आम्ही घरात घेऊन जातो. हा ब्लॉग आहे मागच्या दिवशीचं. आज आहे नंदिनीचं जागरण. तर सगळे पाहुणे दुपारी झाले होते. आत्याबाई, ताई, भाऊ सगळे पाहुणे दुपारी आले होते. तर दुपारीच आम्ही सगळ्यांनी मेहंदी वगैरे काढून घेतलं. वहिनी आत्याबाईच्या हातावर मेहंदी काढत होती. संध्याकाळी 4 ते रात्रीच्या 10पर्यंत कंटिन्यू पाऊस चालू होतं. मग 10च्या नंतर पाऊस थांबलं होतं, तेव्हा आम्ही हळदीचं पूर्ण डेकोरेशन वगैरे करून मग नंदिनीला हळद वगैरे लावून घेतलं. पावसामुळे डीजे वगैरे काहीच लावलं नाही, स्टेज वगैरे पण काहीच टाकलं नाही. हळद वगैरे लावून मग आम्ही एक बॉक्स लावलं फक्त. मग सगळ्यांनी आम्ही मिळून 1-2 तास फक्त डान्स वगैरे केलं. फक्त गावातले कोणीच आले नव्हते, फक्त पाहुणे आणि माहेरची फॅमिली होती. तर सगळ्या ताई, बहिणी, आत्याबाई आम्ही सगळे मिळून 1-2 तास डान्स वगैरे करून मग झोपी गेलो.
सकाळी मग आम्ही सगळे तयार होऊन आलो मंगल कार्यालयामध्ये. तर मस्त नवरदेव वगैरे आले होते आणि छान स्क्रीनवरती प्री वेडिंग चालू होती नंदिनीची. सगळे पाहुणे प्री वेडिंगच पाहत होते. आपणा सर्वात विनंती आपण हॉलमध्ये येऊन बसून घ्यावं. आता छोरी तयार वेगीचं धन्यवाद. जल्दी तयार किती छोरा बी तयार वेगो धुंडूरही धन्यवाद. कपडा पेरोचं वर्षारू मंदिरीत बी छोरा जाण घ्यायचं. दोईर बी धन्यवाद मानूची. दोई मंडळी धन्यवाद कारण की आपण हमार विनंतीत मान देता आणि छोरा छोरी जल्दी तयार किती दोईन विनंतीचं आपण सज्ज आणि गेटे होत तयार राहणो. डबडा वादक विनंतीचं थोडासा हालेमाया डबडा वादक मळी सुभाष द्या डबडा वाळे मला थोडा. लग्न खूप छान पार पडलं. नवरी नवरदेवाची खूप छान एंट्री पण झाली. मी काय जास्त रेकॉर्ड वगैरे केली नाही. चला या ब्लॉगला इथेच एंड करत आहे. आवडला का ब्लॉग लाईक करा शेअर करा. बाय.